आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या संदर्भामध्ये आढावा बैठक आमदार विक्रम पाचपुते यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आली. यावेळी श्रीगोंदा मतदारसंघामधील कर्जमाफीच्या कामाची माहिती देताना पाचपुते यांनी प्रशासनाच्या कामाचं कौतुक केलं. श्रीगोंदा तालुक्यातील सुमारे 41,300 तर नगर तालुक्यातील 4,200 अशा सुमारे 46,500 शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. या सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळाल्यास सुमारे 716 कोटी 50 लाख रुपयांचा लाभ मिळण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटलंय. पहिल्या यादीमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती श्रीगोंदा तालुक्यातील 230 कोटी तर नगर तालुक्यामध्ये 28 कोटी असे सुमारे 258 कोटी संबंधित बँकेच्या खात्यामध्ये वर्ग झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. प्रशासन अधिकारी, कर्मचारी तसेच सोसायटीच्या सचिवांचे त्यांनी विशेष आभार मानले. या ॲग्रिस्टॅगची नोंदणी प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांनी तलाठ्यांशी संपर्क करून ती पूर्ण करून घ्यावी. तसेच अडचण असल्यास तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन आमदार पाचपुते यांनी केलंय. श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघाची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची आम्ही आढावा बैठक घेतली आणि सांगायला आनंद वाटतो की प्रशासनाने इतकं उत्तम काम केलं आहे की श्रीगोंदा तालुक्यामध्ये 41,300 आणि नगर तालुक्याचे 4,200 म्हणजे साधारण 46,500च्या आसपास शेतकऱ्यांची यादी ही आपल्या मतदारसंघातून अपलोड झालेली आहे. आणि ह्या सगळे जर पात्र झाले तर यांना मिळणारा जो लाभ आहे तो 716 कोटी 50 लाख इतका लाभ असणार आहे. पहिल्या यादीमध्ये पात्र होऊन आलेले जे सर्व शेतकरी आहेत हे श्रीगोंदा तालुक्यामध्ये 230 कोटी रुपये आणि नगर तालुक्याचे 28 कोटी रुपये असे साधारण 258 कोटी रुपये आज वर्गसुद्धा झालेले आहेत त्या बँकेच्या खात्यामध्ये. मी सर्व अधिकाऱ्यांचे, सर्व कर्मचाऱ्यांचे विशेष असे आभार मानतो की त्यांनी उत्तम काम केल्यामुळे श्रीगोंदा मतदारसंघ हा जिल्ह्यात 1 नंबरचा कर्जमाफीमध्ये आकडेवारीच्या बाबतीमध्ये 1 नंबरचा मतदारसंघ राहिलेला आहे. आणि किंबहुना मला असं वाटतंय की जोपर्यंत संपूर्ण बेरीज पूर्ण होईल आणि संपूर्ण हिशोब लागेल त्यावेळेस श्रीगोंदा हा जिल्ह्यातच नाही तर राज्यातला सर्वात जास्त कर्जमाफी मिळालेला मतदारसंघ असेल अशी मला खात्री वाटते. कारण बरेचसे डिव्हिजन असे आहेत की ज्या डिव्हिजनची संपूर्ण डिव्हिजन म्हणजे त्यात बरेचसे जिल्हे येतात तर असे काही डिव्हिजन आहेत की त्या डिव्हिजनची आकडेवारी ही 500 कोटीच्या आतमध्ये आहे. त्यामुळे नक्कीच श्रीगोंद्याला उत्तम हे अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कामामुळे आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठं श्रेय हे सगळ्या सोसायटींच्या सचिवांचं नक्कीच आहे. माझी सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे की तात्काळ आपण पाठपुरावा करून आपले जे काही ॲग्रिस्टॅग पेंडिंग असतील तर सगळ्यात पहिलं आपण आपल्या तलाठ्यांशी संपर्क साधून तो ॲग्रिस्टॅग ॲक्टिव्ह करून घेतला पाहिजे. आणि जर तलाठ्याच्या स्तरावर तो होत नसेल तर आपण तहसील कार्यालयामध्ये संपर्क केला पाहिजे. कारण ह्या योजनेमध्ये नुसतं बसून चालणार नाही तर याचा लाभ हा शेवटपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि या बैठकीमध्ये काही सचिवांकडनं ही सुद्धा मागणी आली की 2019च्या आधीचे काही जे शेतकरी आहेत ह्या कर्जमाफीमध्ये पात्र झाले नव्हते यांच्या संदर्भातलंही आपण निवेदन आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना देणार आहोत. आणि जे अपात्र आहेत म्हणजे जे काही शेतकरी असे आहेत की ते अपात्र आहेत, पूर्वीच्या यादीमध्ये अपात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला होता. दुर्दैवाने आत्ताच्या याच्यामध्ये त्यांचा ॲग्रिस्टॅग मिळत नाही त्यामुळे ते यादीमध्ये नावं आलेली आहेत पण पात्रतेला जी अट आहे ॲग्रिस्टॅगची ते ॲग्रिस्टॅग न निघाल्यामुळे हे एलिजिबल होत नाही. अशांसाठी काही मार्ग काढता येईल का त्या संदर्भातलं पण आपण निवेदन देणार आहोत. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.